नमस्कार मॅडम. नमस्ते. आज आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या ऋतुजा प्रताप पागळे, प्रभाग क्रमांक 5 ब च्या उमेदवार आहेत. तर आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. मॅडम नमस्ते. तुम्ही उमेदवार म्हणून उभे राहिला आहात. तर तुम्ही ज्या समाजातील मूलभूत गरजा आहेत त्याविषयी काय सांगाल? ज्या लोकांच्या अडीअडचणी ज्या आहेत त्या अजून प्रलंबित आहेत प्रश्न, त्याविषयी काय सांगाल तुम्ही? आता माणसाच्या बेसिक गरजा काय राहतात? घर, बेसिक सुविधा म्हणजे ड्रेनेज म्हणा हे बरोबर. ते लोकांपर्यंत तळागाळापर्यंत मेन मेन ठिकाणी तर पोहोचले जातात. तळागाळापर्यंत वाडी वस्ती वगैरे हे बेसिक गरजा, स्ट्रीट लाईट म्हणा, रस्ते म्हणा, ड्रेनेज म्हणा, हे पोहोचले पाहिजे लोकांपर्यंत. ॲज अ बेसिक तर मी हे माझं प्राधान्य राहणार त्या कामाला. बरोबर. तुम्हाला वारसा काय आहे की बाबा तुम्ही आज उभे राहिलात, तुम्हाला याच्या मागे काय वारसा आहे का? हो, नक्कीच. लहानपणीपासून माझ्या वडिलांना मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे काम करत आहे. पण ते लोकांना देखील तेवढाच वेळ देतात. म्हणजे घरी जरी माझ्या लोक आले, काही अडचणी घेऊन, साधे बेसिक त्यांच्या काही म्हणजे अडचणीपासून तुम्ही माझे वडील पूर्वीपासूनच सामाजिक कार्याचं हा तुम्हाला. म्हणजे माझ्या वडिलांना बघतच आले आहे लहानपणीपासून. म्हणजे माझे इन्स्पिरेशनच ते आहे. आणि आपला राष्ट्रवादी पक्ष म्हणजे आपल्या अजितदादा इन्स्पिरेशन. महिलांच्या सुरक्षेविषयी काय सांगाल तुम्ही? बाबा भविष्यात तुम्ही विजयी झाला आहात किंवा होणार आहात, भविष्यात काय तुम्ही योजना आखली आहे? आता महिलांच्या सुरक्षेबाबत त्यात आपल्या बारामती तर काळजी करायची काही गरज नाहीये. कारण का महिला सुरक्षित आहेत. फक्त त्या स्वावलंबी कशा होतील, सक्षम कशा होतील, स्वतःच्या बळावर ते स्वतःला समजू शकतील. त्या पद्धतीने आपण काम किंवा काही आपल्याला कार्यक्रम घेता आले, त्या पद्धतीने काम करायचे आहे मला. तुम्ही मतदारांना काय आवाहन कराल? तुमचं पक्ष चिन्ह हे विषयी काय सांगाल? मतदारांना मी एवढंच सांगेन की तुम्हाला एक सुशिक्षित जर उमेदवार मिळत असेल तर मला भरघोस मतांनी निवडून द्या. चिन्ह काय आहे तुमचं? घड्याळ. ठीक आहे, ओके. थोडं तुम्ही मतदारांसाठी काय आवाहन कराल? मतदारांना एवढंच आवाहन करेल की एक सुशिक्षित तुम्हाला उमेदवार जर मिळत असेल तर मला भरघोस मतांनी निवडून द्या. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्याळ चिन्ह घेऊन मी लढत आहे, तर त्याला भरघोस मतांनी मला स्वतःला आणि आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री सचिनजी सातव यांना देखील मतदान भरघोस मतांना थँक्यू. निवडून द्या. थँक्यू मॅडम.